ऑगस्ट 1994 साली हा आदिवासी दिन घोषित केला आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत आपण हा आदिवासी दिन सर्व गोळामेळाने या ठिकाणी संपन्न करतो। आदिवासी दिनाचं साजरा का करायचा तर ज्या आपल्या आदिवासींच्या परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत, ज्या भाषा आहेत त्या कुठेतरी लोक पावत चाललेल्या होत्या आणि त्याच्यातून या समाजाला कुठेतरी एक वेगळी दिशा भरकटत चाललेली होती। ती दिशा या निमित्ताने आज आपल्या समाजामध्ये एक अतिशय म्हणजे जे डोंगर खोऱ्यामध्ये जे आदिवासी राहतात त्यांची जी मूळ जी पुढे होती ती नामनेश होत चाललेली होती, ती उजेडात आणण्याचं काम आपल्या समाजातील क्रांतिकारकांनी या ठिकाणी केलेलं आहे। आज मी सर्वांना आदिवासी क्रांती दिनाच्या आणि नागपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय व्यासपीठावर 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जमलेले सर्व कार्यकर्ते, काळू गागरे आणि आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच, शिळकंदे या प्राथमिक शाळेचे शिक्षक, माननीय मांडवे सर, आमचे माजी सरपंच केशव वायर आणि सर्वच या ठिकाणी काळू बरोबर आलेले कार्यकर्ते आणि माझे तरुण मित्र, क्रांती, बिरसा मुंडा, राघोजी पांढरे अशा कार्यकर्त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढाई करून कुठेतरी आदिवासी समाजाचे नाव या ठिकाणी लौकिक केले। म्हणून तसं काय गांधीजी सारखे लोकांनी, टिळक सारखे असे काही आपल्या कार्यकर्त्यांचे नाव पुढे तर केलेलेच नाही, परंतु यांनी कुठेतरी जंगलामध्ये राहून का होईना इंग्रजांच्या विरुद्ध लढा चालूच ठेवला आणि हे आपलं डिंक इकून का होईना कातकरी समाज त्याच्यावर आपली उपजीविका करत होती आणि या अशा डिंक इकण्यावर सुद्धा इंग्रजांनी बंधन आणलं आणि त्यांना सुद्धा ते डिंक इकण्याचं कार्य थांबवलं गेलं। त्यावेळेस बिरसा मुंडा अशा कार्यकर्त्यांनी किंवा अशा युवकांनी उठाव करून इंग्रजांच्या विरुद्ध लढा पुकारला। इंग्रजांच्या छावणीत जाऊन त्याने हजारो इंग्रजांचं हे केलं, माना कापून आणल्या आणि हजारो इंग्रजांना त्यांनी चोरीस आणलं। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं उदाहरण घेता येईल एकलव्याचं। एकलव्य सुद्धा आदिवासी समाजामध्ये जन्माला येऊन आणि त्यांनी आपली विद्या पूर्ण होण्यासाठी त्यांनी द्रोणाचार्य पुढे धाव घेतली, परंतु द्रोणाचार्यांनी ठाणून ठरवले की बाबा तुला सूर्यवंशी असल्यामुळे तुला काही विद्या प्राप्त करता येणार नाही, परंतु त्यांनी आपलं द्रोणाचार्याचं कसं रुपये काय हे यावरून पाहून आणि आपल्या स्वतःच्या घरी येऊन त्यांनी द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्या मातीच्या पुतळ्याकडे बघून तो बाण सोडली, पण ते शिस्ती पद्धतीनं आणि प्रत्येक गुरुचं नाव घेऊन त्याने आपली विद्या पूर्णपणे सफल केली। असंच द्रोणाचार्य आणि त्याचे शिष्य काही कामाच्या निमित्ताने जंगलात फिरत असताना त्यांना समोर एक पिंपळाचं झाड दिसलं। त्या झाडाची पानं एकलव्याने एका हातामध्ये कळशी आणि दुसऱ्या हातात बाण, ती कळशी बाणाने सोडून त्या पिंपळाच्या झाडावर पिंपळाचं पान एकही न फाटता किंवा त्याला इजा न होता एकाच बाणाने त्या पानांचे देठ सोडून सर्व पाणी जमिनीवर पाडले। ज्यावेळेस द्रोणाचार्य आणि त्याचे शिष्य तिथपर्यंत गेले, पाहिलं त्यांनी काही अद्भुत कौशल्य कोणी केले असेल, अर्जुनापेक्षा असा दंड बाहेर पण तेव्हा त्याचा शोध घेत ते पुढे चालत होती। तर समोरून त्याला एक कुत्रा दिसला, त्या कुत्र्याच्या आणि तो पुतळा द्रोणाचार्याचाच होता आणि एकलव्याने त्या कुत्र्याच्या तोंडात इतके बाण मारले होते
की 100 बाळ लावली होती, पण त्या कुत्र्याला एकही इजा न होता तो कुत्रा फक्त त्याचं बुकलं बंद झालं होतं. आणि हा गणपती पाहण्यासाठी आदिवासी एक नव्हे त्याचा आपला बोलण्याचा त्याचा शोध घेत शिक्षण बरोबर पुढे गेले. तेव्हा त्यांना समोर बोलण्याचा कुत्रा दिसला आणि विचारलं, बाबा तू कोणाकडून इथे शिकला? तेव्हा एक नव्याने सांगितलं, मी तुमचा कुत्रा तयार करूनच शिकलो. असं हे आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेल्या एकलव्यासारखे धर्मदार म्हणून त्यांची किंवा बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे स्मरण राहावं किंवा त्यांचं नाव ठेवावं म्हणून हा जागतिक आदिवासी दिन आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम मी माझ्या उसरान गावच्या तरुण कार्यकर्त्यांना, उपस्थित सर्व ग्रामस्थांना, माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांना, पाठीमागे बसलेल्या महिला बंधू भगिनींना खरं तर सगळ्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आणि आदिवासी दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये आयोजित केला. खरं तर खूप आनंद वाटला की आता आपल्या प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतोय. आम्ही येत असताना प्रत्येक शाळेवरती, गावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना बघितलं सर, आता आनंद वाटतो. कारण गेल्या 5-10 वर्ष पाठीमागे जर आपण गेलो तर या कार्यक्रमासंदर्भात जागृती नव्हती. ज्या वेळेला 1994 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक आदिवासी दिन त्या ठिकाणी घोषित झाला आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत खऱ्या अर्थानं आता आपल्यामध्ये जी जागृती व्हायला सुरुवात झालेली आहे, ही अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या एक चांगली जाणीव त्या ठिकाणी आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागलेली या कार्यक्रमाच्या निमित्ताने. खरं तर माझ्यासोबत आलेल्या आमच्या गावचे सरपंच किसन केदारे असतील, गोविंद फडके असतील, तानाजी त्या ठिकाणी गबले असतील, वाळगो लांडे असतील, या गावचे सरपंच किरण शिवगंज असतील, मांडवे सर, या गावचे माजी सरपंच त्या ठिकाणी वायर साहेब असतील, आपण सर्व मंडळी. खरं तर मी पहिल्यांदा तरुण वर्गाला धन्यवाद दिला. असा कार्यक्रम आयोजित करत असताना आपण जो सक्रिय सहभाग घेतला, हा सक्रिय सहभाग हा खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे. आणि तुमच्या सक्रिय सहभागामुळे तुम्ही हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हँडल केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. गावचं सहकार्य, प्रत्येक माणसाने दिलेलं योगदान आणि त्यातून उभारलेले एखादा जर विषय असेल किंवा एखादी जर गोष्ट असेल तर ती फार मोठी होत असते. आणि म्हणून गाव जरी छोटं असलं तरी या गावामध्ये आज जो सलोखा आणि सौख्य दिसतंय, तरुण वर्गाच्या माध्यमातून या गावाला एकत्रित बांधून ठेवण्याची जी ताकद या ठिकाणी काही दिवसापासून मी बघतोय. खरं तर हीच ताकद असे आपल्या आदिवासी भागात उभी राहील. आपण सर्वांनी जे मत व्यक्त केलं की आपण एकत्रित आलं पाहिजे, आज जे तुमच्या गावामध्ये दिसायला सुरुवात झाली, तुम्ही आज 40-50 युवा कार्यकर्ते एकत्रित मला दिसतात, आनंद वाटला. असेच कार्यकर्ते, असाच समाज आपला एकत्रित येईल आणि दिवसानुदिवस आपण एक दिवस तो उजेडल ज्या दिवसाची आपण वाट बघतोय. परंतु हे सगळं घडत असताना आदिवासी समाजामध्ये थोडाफार मतभेद सर कुठंच नाही. खरं तर नेते मंडळींमध्ये थोडासा मतभेद असतो, परंतु तो जर सोडला तर समाज मात्र एका जुटणी चाललेला आहे, एका शब्दावरती चाललेला आहे. नाही एकदा सर्व तरुण वर्गाला, सर्व ग्रामस्थांना, उपस्थित सर्व मान्यवरांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.